नमस्कार. लागू बंधू सहप्रस्तुत होम मिनिस्टरची हेल्प मिनिस्टर नात्यापलीकडचं नातंच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण शुभदा शंकर निकम या वहिनींना भेटणार आहोत. स्वतःच्या कुटुंबाला आनंद देणं हाही एक वेगळा आनंद असतो आणि इतरांच्या कुटुंबात जाऊन त्या कुटुंबाला आनंदी करणं हे सुद्धा एक वेगळेपण या सगळ्या माऊली जपत असतात. आणि या सगळ्या नवरात्र विशेषपासून सुरू झालेल्या या सगळ्या एपिसोडमध्ये अशाच माऊलींचा सन्मान झी मराठीच्या वतीने करण्यात येतो आहे. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. कुठलं माहेर? माहेर कणकवली. मग आता उखाणा घेणार. घ्या. शेगावचे गजानन, शिर्डीचे साई, शंकररावांचं नाव घेते समृद्धीची आई. अरे वा. आणि तुम्ही? एक बाटली 2 ग्लास, हां, बायको माझी फर्स्ट क्लास. काय उखाणा आहे. हं? द्या वहिनी, ओळख करून द्या. हे माझे मिस्टर, नमस्कार. माझी मुलगी, नमस्कार. माझी मैत्रीण, नमस्कार. माझी सून, नमस्कार. माझी बहीण. नमस्कार. अरे वा, सगळं कुटुंब. हो की नाही? मग आता राहता कुठे? शिवडीला. शिवडीला कुठे? प्रबोधनकर ठाकरे उद्यान, आणि तुमचं बालपण कुठलं? शिवडी नाका मार्केट, मच्छी मार्केटच्या वरती बारादेवी शाळा आहे ना. हां हां. त्यांच्या बालपणीचं तुम्हाला कसं माहीत? नाही आहे ते सांगा. मी त्यांना विचारतोय, हे मच्छी मार्केटच्या वरती का तुम्ही खाली मच्छी आणायला जायचा? काय हो, तुमच्या घरी कोण कोण होतं? आमच्या घरी आई वडील आणि 2 भाऊ 2 बहिणी. काय करायचे आई बाबा? आई बाबा मिलमध्ये होते. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील मिलमध्ये होते. आणि आई? आई घरीच होती. मग तुमचं किती जणांचं कुटुंब होतं? आम्ही 3 बहिणी 1 भाऊ. पण मग मला सांगा, हे शिवडीकर तुम्हाला कसे भेटले? माझ्या मावशीचे मिस्टर यांच्या इथे राहायचे, मग त्यांनी जमवला नाही. काय झालं? काही नाही, एकमेकाला बघितलं आणि पसंत लगेच? केलं. बाकी असं कधी काय भेटलो नाही कुठे. मी कधी म्हटलं भेटलात म्हणून? पण मला सांगा, तेव्हा तुम्ही भेटला तर असाल ना बोलण्यासाठी? एकदा गेलेलो नंदेकडे फक्त, बस, बाकी नाही. नंदेकडे? कुठून कुठे? करिरोडवरून जोगेश्वरीला. मग तुम्ही करी रोडला गेले होते? हा, काय चेहरा खुल्लाय बघा ना. मग काय झालं, तुम्ही भेटले होते तेव्हा? नाही, पण असं काही नाही, गेलो बहिणीकडे. अरे पण गेलो, असं फिरलो. काही नाही म्हणजे काय, मला कळलं नाही. तुम्ही नंदेकडे गेलात की नाही? हो, हे आले होते ना. कुठे भेटलात तेव्हा? घरी माझ्या. हे डायरेक्ट घरी हो, आले? घरी आले. आणि तुम्ही त्यांना सांगितलं मी घेऊन चाललोय? हा. काय आता तरी बोला. ते मागे पुढे डोलायला लागले ते 25 वर्षापूर्वीच्या आठवणीने. काय झालं सांगा मला. स्टेशन पासून घर किती लांब? नाही, यांचं 2 मिनिटं करी रोड. म्हणजे 2 मिनिटात तुम्ही आले. येताना बोललाच नाहीत दोघे? 2 बाजूच्या 2 फुटपाथवरून चालत होता का? नाही ना. तसं काही नाही. तसं काही नाही. मग कसं आहे ते सांगा मला. काय हो, तुम्ही बोललात ना तेव्हा जाताना रस्त्यात? 25 वर्षापूर्वीच, आजकाल कालचं आज लक्षात राहत नाही. नाही, पण 25 वर्षापूर्वी चालतच गेलात ना? हो, चालतच गेलो. हो ना. पण असं काही बोललो नाही झालं. काहीच बोललं नाही झालं. फक्त ते पुढे चालतायत न आपण बोलता, पाठून चालतो. तुम्ही मागून चालताय न बोलता. स्टेशनवर गेला. मग स्टेशनवर गेल्यावर कसं काय? लेडीज डब्यात तुम्ही गेलात? नाही, ते जेंट्स जेंट्स मध्ये चढलो. पण तेव्हा सुद्धा तुम्ही इकडच्या दरवाजातून बाहेर बघत होता, ते ह्या दरवाजातून बाहेर बघत होते. हो ना. ते पूर्वेकडे बघत होते, तुम्ही पश्चिमेकडे. बरोबर ना? असंच गेला असाल ना जोगेश्वरी पर्यंत? हो ना. काय हो, बोलले नाहीत जोगेश्वरी पर्यंत? नाही, एवढं काय बोलणं नाही झालं. मग नंदेकडे गेला. मग तिच्याकडे गेल्यानंतर किती वेळ होता? होतो संध्याकाळपर्यंत. पण बोलला नाहीत तुम्ही? नाही, असं काही बोललो नाहीच. असं काही नाही, विशेष बोलायचं ना. कशाला बोलायचं? लग्न होईल तेव्हा बोलू. हो की नाही? हा. आता 25 वर्षात घरात कोण कोणाला बोलतं? अरे म्हणजे कोणाचा दोघेही आवाज? बोलतो एकमेकांना. आता दोघेही बोलता एकमेकांना. आता कोणाचा आवाज मोठा आहे घरात? हा? ह्यांचा? काय हो, कशामुळे? मनात काय नसतं, पण तडकेफाड बोलणं. ताडकी फाड बोलणे. हो की नाही? रोखतो समोरासमोर. एक दिवस गप्प राहिल्याचा परिणाम बघितला तुम्ही केवढा आहे? पाठीमागे बोलत नाही, पण पुढ्यात रोकटोक बोलणार जे काय असेल ते. होय ना. तिथल्या तिथे काय हो? मनामध्ये मन साफ असतं. हो हो. समोरच्याच काय होईल ते दुकान. आपलं साप आहे मन. हो की नाही? कसं वाटतं माऊली? लग्नाच्या गप्पा मारतोय पण तुम्ही पटकन ओरडता का? रागावता? तिथल्या तिथे रिॲक्ट होता?
मला राग येतो. न बोलता एक्सप्रेशन मधून परत राग येतो. ब्लड प्रेशर हा? ब्लड प्रेशर वाढला की राग येतो. स्वतःचं का दुसऱ्याचं? स्वतःच म्हणजे आधी त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं मग ते नंतर चिडतात. समोरच्यांचं वाढवतो. आता बोलले मुद्द्याचं, हो की नाही? पण आज मला सांगा, तुम्ही इथे आलेले आहात, सध्या तुम्ही कोणाकडे काम करता? अमोल कोल्हे. डॉक्टर अमोल कोल्हेंकडे. काय सांगताय? किती वर्ष आहात त्यांच्याकडे? 12 वर्ष झाली. मग तुम्ही त्यांचं घर सांभाळताय? मी पूर्ण दिवस नसते त्यांच्याकडे. मला सांगत होते पण नाही जमत मला, मग दुसऱ्यांना ठेवले. जेवण करायला मी जाते. तुम्ही जेवण करायला जाता? 12 वर्ष? 12 वर्ष. अरे वा, दोघेही चांगले आहेत. चांगले तो. होय ना? व्हेरी गुड. म्हणजे आपण जरी काही बोललं नाही आणि गप्प असलं तरी विचारणार की काय काही प्रॉब्लेम आहे काय, गप्प का आहात असं. त्यांना माहित नाही गप्प आहेत ते बरे आहेत. बरं, तुमच्याबद्दल काय म्हणतायत जरा ऐकूया का? भावना काय आहेत समोरच्यांच्या त्याही ऐकूया ना आपण. कोण बोलतंय बघूया. नमस्कार. शुभदाताई हसऱ्या चेहऱ्याच्या आणि मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या. म्हणजे आता 12 वर्ष झाली शुभदाताई आमच्या घरी काम करतायत, पण त्या घरातल्याच एक हो. आमच्यासारख्या वर्किंग वुमनसाठी त्यांचे सपोर्ट सिस्टीम भक्कम असणं फार गरजेचं असतं आणि माझ्या सपोर्ट सिस्टीमचा एक अविभाज्य भाग म्हणजे शुभदाताई. शुभदाताई, थँक्यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. नाही, अगदी खरं अश्विनी. म्हणजे शुभदाताई, अगदी थोडक्यात आणि खरं सांगायचं म्हणजे की तुम्ही ग्रेट आहात. तुमच्याकडून मला सुद्धा खूप काही शिकायला मिळतं. ते अशासाठी की प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात, प्रॉब्लेम्स असतात, पण ते सगळे प्रॉब्लेम, सगळ्या अडचणी बाजूला ठेवून ज्या तन्मयतेने किंवा ज्या रसरशीतपणे तुम्ही आयुष्याचा आनंद घेता, त्यातून खरंच खूप शिकण्यासारखं असतं. म्हणजे कुटुंब चालवण्यासाठी तुम्ही ज्या हिमतीनं पुढे येता ते सुद्धा खूप काही शिकवून जातं. आणि अशाच राहा. यू आर अ फॅमिली. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. काय कसं वाटतंय? बरं वाटतं. बरं वाटतं. तुमच्या डोळ्यातलं पाणी बरंच काही सांगून गेलं. ते लोक पण खूप सपोर्ट करतात. हो ना? काय हो, कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय बायकोचं एवढं कौतुक बघून? नाही, बरं वाटतं. काय बरं वाटतं? चेहरा गंभीर झाला होता तुमचा. नाही, तुमच्या डोळ्यात पाणी बरंच काही सांगून जात आहे. एवढी मेहनत करणारी, राबणारी ह्या माऊलीनं कशी साथ दिली हो तुम्हाला? चांगली साधली. चांगली साथ दिली. आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आहे. एक समोर काही चित्र दिसतील. ती चित्र जर तुम्ही अचूक ओळखली तर या माऊलीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आहे. बघूया काय आहे हे. कान कापा. कान. अभिनंदन, अभिनंदन. बोरमाळ. बोरमाळ आहे. अरे वा, अभिनंदन. काय आहे हे? हार आहे. हार आहे. आणि कसलं चित्र कसलं आहे बघा त्याच्यावर. मोती लक्ष्मी आहे. अरे वा, अभिनंदन. बघितलं, तीनही चित्र ओळखली आणि तुम्हाला लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली ही सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे मिस्टरांनी. अभिनंदन. नमस्कार पुन्हा एकदा. रिसॉर्टवर आलात, कसं वाटतंय? बरं वाटतं. काय काय मजा केली सांगा. मजा केली सगळीच, पण स्लायडिंग वर बसताना थोडी भीती वाटली. कुठे पण नंतर- वरती? म्हणजे काय होतं ते वरती जी काय मजा आहे ना, ती काय मजा आहे सांगा मला. काय झालं? असं बसताना थोडं पळायला होतंय काय असं वाटत होतं, पण नंतर बसल्यानंतर काही नाही, नंतर मजा वाटत होती. म्हणजे वरती बसला आणि तिकडनं तिकडे तिकडे गेलो. खरं तुम्हाला माहिती आहे, आम्ही प्रत्येक वेळेला ना खेळ वेगवेगळे जे आहेत, साहसी खेळ आहेत, पाण्यातले खेळ आहेत, सगळ्यांना विचारतो. तर आम्ही आज ठरवलेलं की तिकडे वरती तुम्हाला पाठवायचं नाही. तर मिस्टर म्हणाले नाही नाही, ते नाही, वरती पडू दे पाठवा ना. आणि मध्ये गेलं की थांबवून ठेवा. आणखीन ते HS टायर वर जायचे आणि काय पाण्यामध्ये स्विमिंग केली. तर मजा केली ना. केली. Very good.
जरा घरातले काय म्हणतायत ते ऐकूया. लहानपणापासून आईची ही मेहनत, बाबांचे कष्ट तुम्ही बघितले, हो. काय सांगाल आईबद्दल? बाबांचा धीर मम्मी आहे. म्हणजे पप्पा आहेत उभे ते मम्मीमुळे आहेत. तर मम्मी नसती तर ते इतक्या स्ट्रॉंगली उभे राहू शकले नसते. म्हणजे आमच्या घराचा पिलर म्हणजे मम्मी. म्हणजे माझं शिक्षण बहुतेक 12वी नंतर होऊ शकलं नसतं, कारण फीस खूप जास्त होत्या कॉलेजेसच्या. आणि पप्पा फीस बघून बोलले की बहुतेक आपल्याला नाही जमणार, तर तिला सांग की प्लेन ग्रॅज्युएशन कर, B.Pharm नको करूस म्हणून. तर आणि हे माझ्यापर्यंत कधी पोचलंच नाही. तर मम्मी बोलली नाही, तिला शिकायचं आहे ना, मी 4 कामं अजून करेन, पण आपण तिला शिकवूया. तिला एकटी आहे, तिला जे काही करायचं ते करू दे. B.Pharm करायचं, इंजिनिअरिंग करायचं, मेडिकल करायचं, तिची इच्छा असेल, तिला जे काही करायचं पुढे ती बघेल तिचं कसं करायचं ते. ग्रॅज्युएशनपर्यंत आपण सपोर्ट करूया. आणि ते तिने केलं, जी बोलली ते तिने केलं. 4 वर्ष मला कसलीच कमी पडू दिली नाही ग्रॅज्युएशनची. बघा लेख कशी बोलते. मी पहिल्यापासूनच ठरवलेलं, आम्हाला नाही शिकायला मिळाले ना, मी माझ्या मुलीला शिकवणार. मला काही काम करायला लागलं तरी चालेल, पण मी तिला शिकवणार. मैत्रिणीचं काय म्हणणं आहे, बोला. दोघींचा स्वभाव एक सारखा आहे. थाडफाड बोलता, थाडफाड बोलणे, समोर त्याला काही पण वाटू दे, काही पण वाटू दे. त्यामुळे आमच्या दोघींचं एकदम जुळतं. मग तुमचं पण होतं की नाही कधी? आमचं होत नाही. आम्ही दोघी प्रत्येक गोष्ट एकमेकींना सांगतो. आणि घरची दोघी मिळून समोरच्याचं ब्लड प्रेशर नाही 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 आम्ही दुसऱ्यांचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करतो, दोघी मिळून करतो. पण वा 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 वा. खूप छान आहेत. पहिलं मी लग्न करून आले तेव्हा मला त्यांचा राग यायचा. का? म्हणजे कसे ते एकदम तापट होते, बरोबर पटपट आहे. बोलायचे. हं. हा येऊन असं माझं इकडून काय चुकलं की आम्हाला बोलून मला दाखवायचे. मग मी बोलायचे, अशा काय या, असे कसे बोलतात, डायरेक्ट एखाद्या सुनेला डायरेक्ट कसं असे बोलतात. बरोबर. मग नंतर विचार केला की जाऊ दे, आहेत आपली सासू आहे, आपण समजून घ्यायला पाहिजे. पण नंतर मला आता 6 वर्षात कळले त्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि खूप म्हणजे बिंदास आहेत. जसं त्यांची मुलगी म्हणाली तसंच ती आमच्यासाठी आईच होती. जसं तिला शिकवलं तसं तिने आम्हालाही शिकवलं. आमच्यासाठी तिने स्वतः शिक्षण नाही घेतलं, पण आम्हाला शिक्षण दिलं. पण त्यांनी स्वभाव थोडा बदलला तर ते अजून आनंदी नाही, तेव्हा का? नव्हती तशी, ती आता झाली असेल. पण थोडासा स्वभाव बदलला तर बरं नाही? तुम्हाला नाही वाटत असं? पूर्वीसारखा स्वभाव आला तर ठीक आहे. हा असं चालेल. आता काहीतरी बोलून जायचो, मुंबईपर्यंत प्रवास करायचा आहे. बरं मला सांगा की स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? थोडा राग कमी केला पाहिजे. हो ना, हो. तो त्यांच्यासाठीच उपयोगी आहे. त्यांच्यासाठीच उपयोगी आहे. तिचंच ब्लड प्रेशर हाय होतं. हो ना. आणि बाबांनी कुठला स्वभावात बदल केला पाहिजे? बाबांनी पण राग कमी केला पाहिजे. काय भेंड्या खेळता की काय रागाच्या दोघे? बरं बरं. आता या ठिकाणी ना एक मुलगी चित्र काढणार आणि बाबा ओळखणार का आपण बघणार. बाबांनी ओळखलं तर आईला बाजूबंद. सांगा काय आहे? हा रेडिओ. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. आणि लागू बंधू यांच्याकडून हे गिफ्ट वाउचर सुद्धा. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. बरं मला सांगा, सगळ्यांचं म्हणणं आहे की तुमचा राग थोडा कमी व्हायला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? थोडा राग कमी करेन. कधीपासून? वाटत तर नाही होईल म्हणून, पण प्रयत्न करेन. पण नुसतं प्रयत्न करीन मध्ये कॉन्फिडन्स नव्हता. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? कुठला बदल केला पाहिजे? रागच कमी केला पाहिजे. आणि तुम्ही स्वतःच्या स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? रागच कमी केला पाहिजे. हा? माझा पण तोच. पण रागाची सुरुवात कोण करतं पहिलं? हा हे तिथूनच होते कसं काय? रागा. मग काय तिला हो? विचारा ना, तिथूनच सुरुवात होते. मोस्टली सुरुवात इकडनं होते. तुमचं काय म्हणणं आहे? हे मान्य आहे तुम्हाला? माहिती मान्य करावंच लागेल त्यांना. हे काय जबरदस्ती आहे का? त्यांना बोलू तरी द्या ना. काय हो, तुम्हाला मान्य आहे? मला मान्य नाही. नाही आहे की नाही? मग तुमचं काय म्हणणं आहे? सुरुवात कुठून होते रागाची? सुरुवात अशी माझ्याचकडनं होते, पण चांगल्या कामासाठी मी तो हे केलेला असतो. पण हे लोक पारा आणखीन वाढवल्यानंतर तो राग वाढला जातो. बरं मला सांगा, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा काय आता ह्या घरातल्यांचीच मागणार. का? त्यांनाच बोलत असते मी. बाकी बाहेर काय एवढं कोणाशी बोलत नाही, पण यांच्याशी दोघांशी जास्त होतं. मुलीला एक प्रॉमिस करायचं असेल तर कुठलं कराल? राग कमी करेन. तिला जमतच नाहीये, कारण ती माझ्यावरच जास्त रागवते. नाही पण आता उद्यापासून राग कमी होणार आहे, त्यामुळे आनंदाचा आहे. लेट्स सी. त्याने क्षमा पण मागितली आज. तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची मागाल?
मी आई वडिलांची मागितली. आई वडिलांची, बायकोची नाही मागणार. नाही, तिच्याबद्दल पण काय बोललो असेल तर क्षमा. क्षमा. अशाच हसत राहा, आनंदात राहा आणि प्रत्येक आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात येऊ दे. आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. दिवसभराच्या आठवणीचा अल्बम झी मराठीकडून या कुटुंबासाठी. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा, आपणा सर्वांना शुभेच्छा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.